रशियानं 2022 पासून आशिया खंडावर अधिक जास्त प्रमाणात लक्ष केंद्रित केल्यानं भारत आणि रशिया दरम्यान सहकार्याची नवी दालनं खुली झाली आहेत, असं परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी सांगितलं आहे. भारताच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आलेले रशियाचे पहिले उपपंतप्रधान डेनिस मंत्रोव आज जयशंकर यांच्यासोबत मुंबईत भारत-रशिया व्यापारी मंचाच्या पूर्ण सत्रात सहभागी झाले. त्यावेळी डॉ. जयशंकर यांनी भारत आणि रशिया यांच्या भागीदारीचं महत्त्व अधोरेखित केलं. या दोन्ही देशांदरम्यान प्रदीर्घ काळापासून अतिशय घनिष्ठ संबंध आहेत आणि या दोन्ही देशांदरम्यान असलेल्या भागीदारीचा विकास दर हा 8% असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी जयशंकर यांनी दोन्ही देशांनी आपले संबंध आणि आर्थिक भागीदारी वृद्धिंगत करण्यासाठी 10 मुद्दे अधोरेखित केले. यामध्ये सध्या असलेला $66 अब्ज द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत $100 अब्ज पर्यंत नेण्यासाठी प्रयत्न आवश्यक असण्यावर त्यांनी भर दिला. भारत आणि रशिया या देशांदरम्यानचे द्विपक्षीय संबंध हे आणखी बळकट करण्यासाठी डेनिस मंत्रोव या दौऱ्यावर आले आहेत. दोन्ही देशांदरम्यानचे आर्थिक आणि व्यापारी संबंध बळकट करण्यावर या दौऱ्यात भर दिला जाणार आहे.